आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। आंबेगाव तालुक्यातील समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे यांच्यावर जो मंचर येथे 10 दिवसापूर्वी हल्ला झाला होता त्याचा निषेध म्हणून जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दात मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध व्यक्त केला। सर्वात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिला पत्रकारांनी पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर निषेध घोषणांनी सर्व मंचर परिसर दणाणून गेला। त्यानंतर मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रांत कार्यालय, खडकी पिंपळगाव रोड येथे प्रांत कार्यालयासमोर गेला। त्या ठिकाणी प्रांत यांच्या वतीने नायब तहसीलदार सचिन मुंडे यांनी निवेदन स्वीकारले। रिपोर्ट तेज तुफान न्यूज, मंचर, आंबेगाव, पुणे। मी तुकाराम गावडे, तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना, तालुका अध्यक्ष। सर्वप्रथम मी या महिलेवर, या भगिनीवर जो हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो। आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। ही हिंदू संस्थापक, हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असून आपल्या महाराजांनी या महिलांवर कोणी अत्याचार केला तर कठोर शासन करायचे आणि त्यांचा आदर करायचे। परंतु आपला आंबेगाव तालुका हा स्वाभिमानी आहे, बाबूगेणूंचा आहे आणि जुन्नर काही लांब नाही। जुन्नरसुद्धा आपली शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि त्या ठिकाणी असं जर होत असेल तर या पत्रकार महिलेवर जर एवढा भ्याड हल्ला होत असेल तर साधारण समाजाचं कार्य करणारी साधारण स्त्री तिच्यावर सुद्धा असा हल्ला होऊ शकतो आणि सामान्य माणसाचं जगणं मुश्किल होऊ शकतं। ही गुंड प्रवृत्ती वाढत चाललेली आहे। जसे आपण कुटुंबाचा प्रमुख म्हणून आपण कुटुंबाचं लक्ष ठेवून काम करतो, तसं गावचा सरपंच गावावर लक्ष ठेवून संपूर्ण गावाचा कुटुंब प्रमुख असतो, तसं आपल्या तालुक्याला सुद्धा एक तालुका प्रमुख कोणीतरी तालुक्याला प्रमुख आहे आणि त्याने सुद्धा आपल्या तालुक्यात काय चाललंय याचं चांगलं लक्ष ठेवून या महिलांवर होणारे अत्याचार थांबवावेत आणि याचा मी जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय भारत। तालुका अध्यक्ष हंसराज पाटील। जो काही हल्ला स्नेहाताई बारवेवरती झाला, खरा तर तो हल्ला त्यांच्या वैयक्तिक एकट्यावरती झालेला नसून संपूर्ण पत्रकारितेवरती झालेला हल्ला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे त्या एक महिला पत्रकार आहेत की ज्यावेळी जर महिला पत्रकार सुरक्षित नसतील तर बाकी पत्रकारावरचं काय। आणि हा आपण अभिमानानं सांगतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता एक चौथा स्तंभ आहे, किंवा जे समाजातील जे काही अशा काही दुर्दैवी घटना असतील किंवा काही असतील ते जे मांडतो त्यावेळी ते समाजापर्यंत किंवा प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं, शासनापर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे। जर अशा माध्यमाला जर म्हणजे रोखण्याचं काम करत असेल गुंड प्रवृत्ती, तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि आमची भावना आता कळून चुकलेली आहे की या पाठीमागे कुणाचा जर राजकीय हस्तक्षेप असेल किंवा वारंवार असे ज्यावेळेस हल्ले होतात त्यावेळेस पोलीस प्रशासन आणि राजकीय पाठबळ असल्याशिवाय कुणीही असे हल्ले करू शकत नाही। तर नम्र विनंती करतो पोलीस प्रशासनाला आणि शासनाला की आम्हाला जर असे जर वारंवार होत असेल तर तुम्ही ही गोष्ट गांभीर्याने घ्या। आज हे आंबेगावमध्ये झालेलं आहे, तर असे जर तुम्ही जर योग्य नाही दिलात तर पुढे चालून हे तालुका पातळी, जिल्हा पातळी आणि मुंबईपर्यंत सुद्धा हे घेऊन जाण्यात येईल। सदर आमच्या बहिणींवरती झालेला हल्ला स्नेहाताई बारवे हा खेदजनक आहे। त्याच्यावरती प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। एक तर जो गुन्हा लागला पाहिजे तो लागला गेलेला नाही आहे। आरोपी मोकाट फिरत आहेत, त्यांना परत सोडून देण्यात येत आहे। मग याच्यामागे राजकीय हात आहे की अजून कोणाचा हात आहे हे प्रशासनाने पाहावं। आज आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये उतरलो आहोत। उद्या जिल्ह्यावरती जाऊ किंवा राज्यावरती विधानभवनात जरी जायची वेळ आली तरी आम्ही जायला मागे पुढे बघणार नाही। आमच्या सर्व पत्रकार बांधवांसाठी जरी पुढं काय अडचण येत असेल तर युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही नेहमी तत्पर असतो। तर माझी सरकारला, मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तात्काळ हे पत्रकारांवरती जे हल्ले चाललेत ते तात्काळ थांबले पाहिजे आणि याच्यावरती ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि योग्य ती कारवाई व्हायलाच पाहिजे। गेले 20 वर्षापासून पत्रकारी क्षेत्रामध्ये आहे। आपला आवाजच्या माध्यमातून आता कार्यकारी संपादक म्हणून काम करतोय। दैनिक सामना, जनप्रवास आणि नवराष्ट्रमध्ये सध्या कार्यरत आहे। मुद्दा तो नाही आहे, पण मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीने एका महिलेवर अशा प्रकारे जर अन्याय होत असेल किंवा पत्रकारावर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर
ते कोणीही खपवून घेणार नाही आणि याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आलेला आहे. उशीर झाला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु ज्या पद्धतीने असे प्रकार वारंवार होत आहेत, इथेच नाही तर राज्यात देखील किंवा देशात देखील असे प्रकार होत आहेत, तर हा प्रकार पुन्हा होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी आणि या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि यापुढे असं व्हायला नाही पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, एवढीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो. पाटील पुणे जिल्हा उपाध्यक्ष. स्नेहा बारवे या पत्रकार ज्या दिवशी हा हल्ला झाला योगायोगानं आम्ही त्याच ठिकाणी होतो. जवळजवळ आम्ही 2 तास सरकारी दवाखाना आणि त्या परिसरामध्ये बऱ्यापैकी संपर्कात राहिलो. जे करायचं होतं ते मार्गदर्शन केलं. आमचे जिल्हाध्यक्ष वैभवजी टिमकर साहेबसुद्धा माझ्यासोबत होते. त्याच वेळेला आम्ही निश्चित केलं होतं की आपल्याला ह्या गोष्टींना पायबंद घालायचा आहे. तर याच्यासाठी आपण आपल्या पक्षातर्फे या झालेल्या हल्ल्याबाबत काय करू शकतो याच्यावर आमचा विचार मंथन चालू होतं. त्यातच हा मोर्चाचा विषय आमच्या कानी आला. म्हटलं मग आपण तसं आम्ही पोलीस स्टेशनला पत्र पण दिलं होतं. आमच्यातर्फे आम्ही आमचं काम केलं होतं, पण मोर्चामध्ये सहभागी होऊन स्वतःहून पाठिंबा द्यावं हे आम्हाला वाटलं म्हणून इथं आलं. असे हल्ले झाले नाही पाहिजे. भविष्यामध्ये आपला जो निर्भीडपणा आहे तो थांबण्याची शक्यता आहे. असे हल्ले झाल्यानंतर कुणीही पुढे येणार नाही पत्रकारिता करायला. तर सर्वसामान्य जनतेने सुद्धा हा विषय उचलून धरला पाहिजे. स्थानिक पातळीवर तर मी म्हणतो अजून मोठा कडक मोर्चा काढला पाहिजे. हा फक्त झाला पत्रकारांचा मोर्चा. मला वाटतं हा मोर्चा सर्वसामान्य लोकांचा जर असता तर मला जरा जास्त बरं वाटलं असतं. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.